शेतकऱ्यांबरोबरच शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा या यातना सहन कराव्या लागतात। जालना जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाचं अतोनात नुकसान झालंय। लहान मोठे सगळे शेतकरी अतिवृष्टीमुळे भरडले गेलेत। जालन्यातील वाकुळणी गावामध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याचं 3.5 एकरावरील सोयाबीन पीक अक्षरशः सडलेलं आहे। सगळं पीक सडलंय, आता खायचं काय असा सवाल या दाम्पत्यानं केलाय। बाबूराव अवघड आणि जिजाबाई अवघड यांच्या शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलं आणि त्यामुळे त्यांच्या हातातोंडाला आलेलं सोयाबीनचं पीक पाण्याखाली गेलंय। त्यामुळे सरकारनं तातडीनं एकरी 1 लाखांची मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अवघड दाम्पत्याकडे एकूण 3.5 एकर शेती आहे। या सर्व 3.5 एकरातील सोयाबीन पीक मध्ये पाणी साचून सडलेलं आहे। 3.5 एकर सोयाबीनला पेरणीसाठी आतापर्यंत त्यांच्या एकरी 25,000चा खर्च आलाय। म्हणजे 3.5 एकरावरील सोयाबीनसाठी त्यांच्या 87 लाखांचा खर्च झालेला आहे। एकरी 10,000 रुपये खर्च आहे। बी, खड, गोटा, नांगर, पोखरणं, खुरपणं, औषधी 4 औषधी फवारण्या मारल्या। काय करायचं आहे? आम्हाला काय नाही, सरकार माबाप आहे, आमच्या लेकराकडे लक्ष देईल अशी आमची विनंती आहे सरकारला। जालन्यातल्या वाकुळणी गावामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकं पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्यामुळे बाबूराव अवघडेंच्या शेतामध्ये गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्यामध्ये जालन्यातल्या गोदेगाव इथं सुद्धा ढगफुटी सदृश पाऊस झालाय। त्यामुळे कपाशी सोयाबीनची माती झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे शेतकरी हतबल झालाय। सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते आहे। सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जवळपास अशीच परिस्थिती आहे। मुसळधार पाऊस झालेला आहे। सोयाबीन कपाशीच्या पिकामध्ये पाणी साचले आणि पिकं सडायला लागलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या हाती फक्त सडलेली पिकं बघत राहण्याची हतबलता आता शेतकऱ्यांच्या हातात पडलेली आहे। ही कापसाची शेती आपण बघतोय कशा पद्धतीनं संपूर्ण शेती सडायला लागलेली आहे। अजूनही गुडघाभर पाणी मागच्या 4 दिवसांपासून आहे। बोंड आलेले आहेत, मात्र बोंड ही सडलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे।